नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर आज सकाळचे वाजलेत 8 आणि आता आलोय मी दापोलीमध्ये। पप्पाने माझ्या कलिंगडीची लागवड केलेली आहे ती बघण्यासाठी। तुम्ही पण बघा, मी पण बघणार आहे। तर चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर जाऊया कलिंगडीच्या लागवड बघण्यासाठी। चला मित्रांनो, पाहायला गेलात ना तर चारी बाजूने जंगल आहे। तुम्हाला हे बघा दाखवतो मी। सकाळची वेळ आहे आणि हे बघा चारी बाजूनी जंगल। मित्रांनो, आपण आता थोडा लेट झाल्यामुळे अर्धी कलिंगड तोडून नेलेली आहेत विकण्यासाठी। अर्धीच आपल्याला कलिंगड पाहायला भेटणार आहेत, पण तीच कलिंगड तुम्हाला दाखवणार आहे। तर जरा मी लांब आलोय, इकडे कलिंगडीची पण तोड चालू आहे, त्याची पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। आणि आता जरा इकडे लांबट कलिंगड जी चायना आपण बोलतो ती पण आहेत, ती पण दाखवतो। आणि गोलवाली पण आहेत थोडी, ती पण दाखवणार आहे। आता चला पहिले गोलवाली तुम्हाला दाखवतो। चला बघा, इथली तर कलिंगड तोडून नेलेली आहेत। जरा पुढच्या शेतात जातो आणि तुम्हाला दाखवतो। तरी इथं हे बघा, आपल्याला हे बघा तिथं दिसलंय, हे बघा गोल कलिंगड आहे ती। हा बघा, हा बघा एक, खूप सारे आहेत। इकडे पण तुम्हाला दाखवतो, हे बघा ही गोल कलिंगड आहेत। म्हणजे नावं काय आपल्याला माहिती नाही मित्रांनो। तुम्हाला तर मी गोल कलिंगड दाखवली, लांबट दाखवायचे आहेत, पण ते लांबट कलिंगड किती किलो पर्यंत होतात, ही गोल कलिंगड किती किलो पर्यंत होतात, कलिंगडांचं नाव काय आहे, प्रत्येक कलिंगडाचं मित्रांनो वेगवेगळं नाव असतो। तर पप्पांना आपण विचारून घेणार आहेत। पप्पा सध्या मित्रांनो काम करत आहेत, त्याच्यामुळे का आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाही, पण मी नंतर व्हिडिओ बनवणार आहे। गोल कलिंगड पाहताना अजून एक कलिंगड वेगळा, तो पट्टेरी जो बोलला तो, त्याचं नाव मला माहिती नाही, पण हा वेगळाच आहे। सर्व कलिंगड बघा हिरवी आहेत आणि हा कलिंगड जरा वेगळाच आहे। आणि आता जाऊया आता वेगळ्या शेतात। दुसरा एक कलिंगड तो दिसतो आपल्याला, आता पट्टेरी जो बघितला तो तिकडं। पहिला आपण लांबट कलिंगड बघून येऊया। इकडे पाणी द्यायचं पण काम चालू आहे कलिंगडेला, तिकडे पण आपली माणसं आहेत। हे बघा आत्ताच पाणी दिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल, हे बघा हे बघा पाणी इकडे चालू पण आहे। हे बघा पाणी कसं चालू आहे, पाणी द्यायचं पण काम चालू आहे। अर्धी तोडतात आणि विकण्यासाठी पण नेतात, आणि अर्धी मित्रांनो पाणी द्यायचं पण काम चालू आहे इकडे। आणि मित्रांनो, हा एक लांबट कलिंगड आहे। तर लांबट कलिंगडांच्या शेतात आलोय असं वाटतंय, लांबटच सगळी दिसतात, पण ती हे बघा अजून एक, हा लांबटच कलिंगडांच्या शेतात आलोय आपण। तर बघूया लांबट कलिंगड तुम्हाला दाखवतो। हे बघा आहे मोठा असं, हे बघा याचं पण नाव नाही आपल्याला माहिती, लांबट कलिंगडाचं पण। हे बघा लांबट कलिंगड, त्याला पण आताच पाणी दिलेलं वाटतंय लांबट कलिंगडांना पण। हे बघा इकडे पाणी द्यायचं काम चालू आहे, बघा या माणसात झूम करून तुम्हाला दाखवतो। आणि तिथे रितेश आहे आपला, पाणी देतोय, त्याच्याकडे जाऊया रितेशकडे। रितेश पण पाणी देतोय आपला। कामगारांना त्या विचारूया आपलं कलिंगडाचं काय नाव आहे।
लांबट कलिंगडांचं नाव काय आहे, त्यांच्या इथं जाऊन विचारूया. त्यांना तर माहिती असते सर्व. हे बघा इथं आहे, इकडं पाणी द्यायचं काम चालू आहे. हे बघा, चला आता जाऊया आपण इकडं. इकडे तर गोलच दिसतात मला, ही गोलच कलिंगड आहेत. इकडे ते कामगार आपले जाऊन राहिलेले आहेत आपल्याला दाखवण्यासाठी. आणि मित्रांनो, जो पट्टेरी आपण कलिंगड बोललेलो, अजून एक त्याच्याच पेक्षा मोठा दिसलाय. हा बघा, माझा तर अंदाज हा मला तर वाटतं 5 किलो पर्यंत तरी जाईल असं वाटतंय माझा अंदाज. त्या प्लॉटची तोडणे अजून चालू झालंय. तिकडे त्या प्लॉटला गाडी पण आलेली आहे, तुम्हाला झूम करून दाखवतोय बघा. आपण तिकडे पण जाणार आहोत. पहिले रितेशकडे जाऊन येऊया. रितेशला कसा वाटतं इकडे येऊन. लांबट कलिंगडाचं नाव काय त्या तेव्हा तिकडे लावली ती सिम्बा. मग ती किती किलो पर्यंत होतात? 6-7 किलो पर्यंत होतात. मित्रांनो, तुम्हाला लांबट कलिंगड जो दाखवला ना, त्या कामगाराला आपण विचारला त्याचं नाव काय, तर त्यांनी सांगितलं सिम्बा असं नाव आहे. आणि तो फल त्याचा होतो 8 ते 9 किलो पर्यंत, मला तर वाटतं होतोय. त्याने पण 8 ते 9 किलो पर्यंत सांगितलं. त्याला पण माहिती नाही बोलला तो. आणि तिकडं आता ही आपण आता बारकी बघितली, तिकडं अजून मोठी झालेली आहे. तुम्हाला दाखवतो मी तिकडं जाऊन. आता किंग मेकर आलेला आहे. पावडा बिवडा घेऊन मस्त आहे की. हे काय वाटते तुला? काय वाटणार? काय नाही. चला आता तुम्हाला मी कलिंगडाची शेती दाखवायला येतो. काय इकडं आपल्याला दाखवायचं लांबडी कलिंगड. आपल्याला इथे सगळं दाखवणार आहे. आता आलोय आपण लांबट कलिंगड जी मोठी झाली तिकडं आलोय. आपल्याला दाखवतोय रितेश. हे बघा, मोठा दाखव आपल्याला. मोठा इथं आताच मित्रांनो पाणी दिलंय, त्याच्यामुळे काय चालता येत नाही नीट. हे बघा, अजून एक मोठा आहे. राहू दे, उचलू नको. मित्रांनो, इथं एक साईडला नदी आहे. इथंच त्या नदीचंच पाणी आपल्याला कलिंगडांना दिला जातो. त्या नदीचा मला नदी पण दाखवतो. ही बघा नदी. हा गेट तारा आहेत, त्याच्यामुळे मला पलीकडे जाता येत नाही. मित्रांनो, आता गोल कलिंगड तुम्हाला दाखवली, लांबट कलिंगड दाखवली. आणि आता चाललोय, आता गाडी जी भरतात तिथं चाललोय, कशी भरते ती बघण्यासाठी. तर चला जाऊया आता. मित्रांनो, आता गाडीच्या जवळ आलोय जरा. तिकडे कलिंगडाचं काम चालू आहे, गाडी भरण्याचं. पुढे जाऊन जरा दाखवलं तुम्हाला. इकडे पण मित्रांनो लांबट कलिंगडच दिसतात मला. ही बघा, इकडं अर्धी पूर्ण एकत्र करून ठेवलेली आहेत, तोडून ठेवलेले आहेत. बघा, इकडं तोडण्याचं काम चालू आहे आणि इकडं गाडी भरतात. का किती किलो पर्यंत तोडता? ही किती किलो पर्यंत तोडताना? 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलो पुढं आहे ना? 2 किलोच्या पुढं. आता हा हे किती किलोची होतील? 2 किलोचा आहे. तो 2 किलोचा एक. आणि हा 5 किलोचा मित्रांनो आहे तो एक. 2 किलोच्या पुढं तोडता का?
आता मित्रांनो गाडी चालू आहे आणि हे बघा पूर्ण गवत टाकून एकसारखी मित्रांनो कलिंगडे लावली जातात. हे बघा तर कलिंगडावर ठोकून कशी पाहिली जातात ती बघा. हे बघा हा पण घ्या. कच्चा आहे पिकलेला आहे कुठलं सर्व समजतंय. सिंबा जातीचा आहे. हा 85 दिवसामध्ये तयार होतो. खायला एकदम गोड. हा कलिंगड आयशा जातीचा आहे. हा 90 दिवसामध्ये तयार होतो. हा मंडाली जातीचा कलिंगड आहे. त्याला तयार होण्यासाठी 100 दिवस लागतात. एकदम जबरदस्त लालीला आहे आणि टिकाऊ आहे. मित्रांनो आपल्याला पप्पाने तर माहिती सांगितली. 30 एकरमध्ये मित्रांनो आपली ही कलिंगडीची लागवड केलेली आणि आता मित्रांनो 4 महिने तर कंप्लीट झालेले आहेत आणि एवढी जमेल 4 महिने मित्रांनो सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.